नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. अवतार जरा आगड बगड झालाय, जरा समजून घ्या. शेतकऱ्याची कन्या आहे आणि शेतकऱ्याचीच मिसेस आहे, त्याच्यामुळे असा अवतार आहे. तर हा चहा शिजत घातलाय. हा चहा कशासाठी, तुम्हाला आता लय प्रश्न पडतात बाबांनो, म्हणून म्हटलं एकदा सांगूनच टाका. चहा कशासाठी शिजत घातलाय ते. इकडं बसले आमची आई, म्हणजे माझी आजी आणि माझ्या मुलांची पणजी. तर पणजी कशी बसले बघू शकता तुम्ही. पणजी बसले आणि मला म्हणते, दाखव मला पण. म्हातारपणी मला व्हायरल कर. बर बाय म्हणलं, तुला व्हायरल करेना तर कोणाला करते. आणि आबाळ एवढं वातावरण छान झालं की काय सांगू नका. आणि इकडं आमच्या लाईटीच्या वायरिंगची काय अवस्था केली आहे तुम्ही बघू शकता. ती कशामुळं, तर हे मोके थटत होते. हे ऊस टाकायला, म्हणजे आमच्या जनावरांना वैरण नाही आहे ना, ते ऊस टाकण्यासाठी आम्ही ऊस विकत घेतलाय. हे आले होते आणि यांना ते मोक्यामधून वायर थटत होती, म्हणून हे अशी काढून टाकले बघा. हिची अवस्था अशी केली आहे. त्यांना म्हणलं पूर्ण वाट लावू नका, काढले तर जाताना बांधून पण द्या. ते म्हणले बरं बरं बांधून देतो, ओके ठीक आहे. मग त्यांनी वजन केलेला ऊस असा टाकत होते. मग त्यांच्यासाठी चहा तर बनवलाच होता, पण बाहेर नेऊ कसा, पोरं पण नव्हते घरी. कसा देऊ पंचायत झाली होती माझी. तोपर्यंत आमचं बाले आलं. बाल्याला म्हणलं त्यांना चहा पाणी दे. इकडं पाठीमागं आरशात दिसत मी होते, म्हणून म्हणलं बाई हा काय प्रकार झाला. आणि जनावरं बघा इकडं आपली ते ऊस टाकायला लागलेत आणि जनावरं त्यांच्याकडे बघायला लागलेत. म्हणजे त्यांचं नवीन खाद्य आलं आहे. आपण कसं बाजारातनं आणल्यावर एखादी वस्तू काय खायला आणलं का बघून पिशवी पटकन खोलतो, तसं ह्यांचं नाही हो. ह्यांनी टाकायला लागलेत लांबून, नुसतं बघायला लागलेत. बघा म्हणलं काय दिसतंय तेवढं बघून घ्या सगळ्यांनी. इकडं तर आपला चहा सगळा शिजून तयार झाला होता. मग आता चहा एवढा मस्त शिजला होता म्हणल्यावर म्हणलं ह्यांना द्यायला तर पाहिजे. मग चहाचा गॅस बंद केला. उकळलेला होता छान असा, मस्त घटमट म्हशीच्या दुधाचा झाला होता. त्यानंतर म्हणलं चला या सगळ्यांना चहा देऊया. मस्तपैकी उकळलेला आहे. मग असं पेल्यात शोधायचं चालू होतं माझं, कारण एका हातानं 2 कामं करू शकत नव्हते ना, म्हणून डायरेक्ट पेल्यात शोधला, नंतर शूट केलं. आणि नंतर मग पेन टाकायला हमू आला होता. हमू म्हणला पाणी द्या वहिनी, त्याला पाणी दिलं. नंतर इकडं आमचं झाडाला कुंपण करायचं चालू होतं. दाजींचं कसं चालू आहे बघा, एक एक कुंपण करायचं. आणि मी त्यांना आणला होता पेढा खायला, तेवढाच एक पेढा खाल्ला. तोपर्यंत इकडं बाल्या शेजारी बसला होता आणि एकादच होती ना, त्यामुळं मग काय इकडं दाजींनी असं झाडाच्या साईडला काट्या रवायला चालू केलं. आणि तुम्ही आळूच्या पानाला फुलं आलेली कधी बघितलंय का, ऐकलंय का? तर हे फुल सुकून गेलंय बघा. आणि हे कवळ आहे, म्हणजे ह्याला ही खुलणार आहे. हे कसं खुलणार आहे मी दाखवते तुम्हाला. खुललेलं फुल हे बघा, हे सुद्धा जळून गेलेत इकडच्या साईडचे, आणि हे पण जळून गेलेत फुल येऊन. ही फुल खुलणार आहे आता. आणि हे तर लयच कवळ आहे. आता खुललेलं फुल दाखवते तुम्हाला. हे असं पिवळं येतंय. आता कसलं येतंय माहीत नाही, पण आमच्या आळूच्या पानांमध्ये, आळूच्या गड्ड्यामध्ये हे फुलं नेहमी खुलतात वर्षाला. आणि इकडं बघा, तुम्हाला तर पाठीमागं व्हिडिओ बघितलाच होता की चूल बनवायला लागलं होतं. मग हे चुलीसाठी असं बनवलं होतं आम्ही. इकडच्या साईडला पत्रे वगैरे लावले होता आणि त्याच्या खाली एक पत्रा ठेवला होता. आणि दाजीचं आणि बाल्याचं काहीतरच वेगळंच चाललेलं असते. एक काम सोडायचं, दुसरं काम हातात धरायचं. त्यांची कामं चालूच असतात नेहमी. म्हणलं तुम्हाला दिसते का नाही खड्डा नीट दाखवावा आम्ही कसं केलं आहे. आम्ही सुद्धा गवंडी आहे. मग इकडं काय असं छान सुंदर वातावरण झालं होतं. आणि एवढी हवा सुटली होती की काय सांगायचं कामच नाही. हवा सुटली होती म्हणून दाजींनी हे असं जुगाड केलं होतं ह्याला. आणि ही 3दा पडत झडत होतं. हे पडत झडत होतं म्हणून आम्हा दोघांना धरायला लावलं. आणि दाजी म्हणले हे जर हल्लं तर तुमच्या दोघांचं बी काय खरं नाही, तुमचं तांगडच मोडतो. मग म्हणलं तांगड मोडून घेण्यापेक्षा गप धरून बसलेलं बरं. आणि ते तिकडं व्यवस्थित सेट होतंय, चूल सेट होते. तोपर्यंत दाजींनी इकडं काय खड्डे खांदायला चालू केलं. तर हे खड्डे कशासाठी खांदतात मला पण काही कल्पना नव्हती, पण नंतर माहिती पडलं की हे खड्डे ह्यासाठी खांदतायत की इथं खांब रवायचे आहेत. आणि हे खांब रोवल्यानंतर त्याला पत्रा साईडनं लावायचा आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसलंच तुम्हाला इकडचं तिकडचं शूट करताना. तर ही चूल कशी झालेली आहे, परफेक्ट झालेली आहे बघा. ही बादली हळूच आम्ही वडून काढली आणि हे लाकूड पण काढलं, तर कसली मस्त दिसते बघा. आणि डिझाईनदार झाले. जसं आम्हाला कल्पना पण नव्हती की ही पत्र्याचं जसं डिझाईन आहे तसं निघल म्हणून. पण नंतर हळूहळू समजलं. दाजींच्या लक्षातच नव्हतं की हे खालचं सोडायचं राहिले. मग मी म्हटलं आहो हे खालचं सोडा, तसं कसं निघल. मग दाजींनी लगेच काढलं
तर फायनली बघा चूल कसली भारी झाली, एकदम सुरेख सुंदर. आणि साईडनं दिसतंय का तुम्हाला तर पत्रा लावलेला, असं खांबलं रवलं पत्रा जॉईन केला त्याला. म्हणजे कशासाठी केला आहे मला पण काही कल्पना नाही अजून, पण मला वाटतंय बहुतेक ही चूल तिथं ठेवायची आहे त्यासाठीच केला आहे. मला म्हणलेलं की खुरपं घेऊन ये. म्हणलं खुरपं कशाला लागणार आहे आता, खुरपं काय रानात खुरपाय जाणार आहे का तुम्ही? मग त्यानंतर मला तरी पण खुरपं आणायला लावलं. हे खुरपं कशासाठी पाहिजे, मग मला नंतर माहिती पडलं की हे खुरपं लागणार होतं चुलीच्या साईडची डिझाईन करायला. आणि ही डिझाईन बघा कशी करायला लागलेत अशी. आणि तुमच्या घरी कोणाकोणाच्या घरी अशी चूल आहे स्पेशली सिमेंटची किंवा मातीची? शक्यतो आता 100मध्ये 10%च असे आहेत माझ्यासारखे की त्यांच्या घरी चूल आहे, बरोबर का? आणि काही काही जणांच्या घरी हिटर असतो किंवा म्हणजे काय बोलतात त्याला, हिटरच असतो ना सगळ्यांच्या घरी. आणि आमच्या घरी आहे चूल. आम्ही दगडाची मांडले तात्पुरती, पण आता सिमेंटची. आणि दाजी मग इकडून लावून घ्यायला लागलेत. त्यांना म्हणलं पटपट पटपट लावून घ्या, म्हणजे आपल्याला निवांत दुसरं काम करायला बरं. जायचं होतं, शेळ्यांना सोडायचं होतं, परत झालं तर गाईंना वैरण काढायची होती, रानात भरपूर कामं असतात. आणि त्यात एखादा दिवस असा काय भेटला की दाजींची मग कला बाहेर येते. त्यांना म्हणलं तुमच्या अंगात जेवढं टॅलेंट आहे तेवढं या चुलीच्या मार्फत बाहेर काढा. कारण आहे ना, टॅलेंट दाखवायला योग्य ते वेळ, योग्य तो सल्ला, योग्य ती वेळ यायला लागते. दाजींना वेळ होता, पण दाजींचं टॅलेंटच दाखवू वाटत नव्हतं ना त्यांना. मग ते असं टॅलेंट दाखवते, मी चोरून चोरून व्हिडिओ काढत होते. मग असं यायचं नसलं की, गपचूप यायचं नसलं की मग असं चोरून काढते. कसे आहेत बघा, वाळले सुकडे बुकडे असे आहेत ते, खाता पिता. आणि त्यानंतर या बादलीवरचं वगैरे सगळं खरडून घेतलं. नंतर त्यांनी बादली फेकून दिल्यानंतर त्यांना समजलं की अरे इच्छा, या बादलीमध्ये व्हायला आहे. मग ती बादली अजून परत उचलून ठेवली. आणि इथं कुठं जरा पडझड झाली होती ती सगळं लिपून वगैरे व्यवस्थित करून घेतलं. आणि माझे डेलीचे ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील का, नक्की कमेंट करून सांगा. दाजींना मी वेळ लावत होते साईडला बसून, इथं राहिले तिथं राहिले, तिथं राहिले इथं राहिले. दाजी म्हणले तू शांत बस, तुला काय येत आहे? बोला अच्छा ठीक आहे, मी शांत बसते. पण त्यांनी एकदम चूल परफेक्ट बनवली होती बरं का. त्यांच्या अंगातलं टॅलेंट त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे साईडला दिसते का, हे पत्र असं लावले कारण ही चूल आता तिथं कोपऱ्यात ठेवायची. म्हणजे वारं भरपूर सुटते ना सकाळी, चूल पेटत नाही हो, लई वैताग येते पाणी गरम करायला. मग त्याच्यामुळं हा पत्रा साईटून लावलाय, त्या कोपऱ्यात ठेवायचं. ते लाकूड दिसते का, तिथं ठेवायची चूल. ना बजेगी ना रहेगा बाज, ना बजेगी बासरी असं. मग आम्ही तवली पण ठेवून बघितली की बाबा परफेक्ट बसते का. हां, मग तर काय परफेक्ट बसून कसलं भारी दिसत होतं. भारी दिसत होतं ते होतं. आणि ह्याच्यामध्ये एक पाटी